मला ना सकाळी 3 वाजेपासूनच त्रास व्हायला लागला होता. या त्रासाची ना मी गेले 9 महिन्यापासून वाट बघतीये. एवढा त्रास होत असतानाही मला जे काही सामान लागणार होतं ना, त्या सामानाची मी मस्तपैकी पॅकिंग केली. प्रचंड त्रास होत असतानाही मी थोडासा नाश्ता करण्याचा प्रयत्न केला. मध्येच मिक्स फिलिंग्स होत आहेत सगळ्या. काय सगळं मिक्स होत आहे फिलिंग्स. ठीक आहे. मिक्स म्हणजे काय नेमकं? लेबर पण प्लस काय रडायला पण येते का? दोघा होत तर तिघं पण होणार आहे, त्याचा आनंद होतोय आणि कसं तरी वेगळं पण वाटतंय. कसं तरी वेगळं काय नसतं होत. रडू नको. हां रडू नको. नंतर ठीक होणार आपण. अश्विनी तर नारळ पाणी पिलं नाही आणि आता मीच पितोय. पिऊन घे देस. पिऊन घे सगळं पिऊन घे. काय ठेवलंयस का? पिऊन घे. गुड, व्हेरी गुड. बुद्धाला वंदन करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले. मित्रांनो, खरं म्हणजे ज्यावेळेस प्रसूतीची वेळ येते त्यावेळेस फार गडबड असते. आणि हे बघा इथे थांबले आहेत दोघंजणं रिक्षाची वाट बघत. आणि वेगवेगळ्या रिक्षासुद्धा आम्हाला भेटला आहे. हे बघा हा रिक्षा येतोय माझ्या. चल ग बैस. आणि मी 10-15 मिनटं रिक्षाने प्रवास करून फायनली हॉस्पिटलला पोहोचले. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर काही डॉक्युमेंट्सवर माझ्या आणि प्रजाच्या सिग्नेचर घेतल्या. छान हसत हसतच मी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली. नंतर बघा कसं होतंय तर. लेबर पेन वाढण्यासाठी जे इंजेक्शन दिले ना, त्या इंजेक्शनाने बघा माझी कशी अवस्था झाली आहे तर. मला छान वाटावं म्हणून माझ्या प्रजाने माझ्यासाठी छान असं गुलाबाचं फूल आणलं, कारण की मला गुलाब खूप आवडतो. आता आशेला इंजेक्शन वगैरे दिलेत म्हणजे लेबर पेन वाढण्याचे. आणि त्याच्या अगोदर मला हे मेडिसिन जे आहे ते घेऊन यायला सांगितलेलं आहे. आता जर्नी सुरू झाली आहे. खरं म्हणजे एक्सायटिंग पण आहे आणि तेवढंच टेन्शनसुद्धा आहे खरं म्हणजे. कारण की एक बाळ समजा या जगामध्ये येणार आहे तर आईलासुद्धा तेवढंच जे आहे तो धोका असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आई सुखरूप असली पाहिजे, सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते. आणि नवरा म्हणून वेगळं टेन्शन आहे त्याचं आणि आनंदसुद्धा आहे बाप होण्याचं. अजूनही तिची जी आहे प्रसूती ती झालेली नाही. साधारण 2 वाजले. खरं म्हणजे असं मनामध्ये विचित्र काहीतरी सुरू आहे. एकतर नॉर्मल प्रसूती होते की सिजेरियन वगैरे करावं लागतं, ते एक टेन्शन आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अर्थात मुलगा होतो की मुलगी, काही हो फक्त सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, सुखरूप झालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. छोटी मुलगी झाली. गेल घरी जाणार तर 1-2 चादरा घेऊन या, एक ओढायला एक खाली अंतरायला, डोक्याला काहीतरी बांधायला टोपरा. हो, आहे ना आता थंडीचा सीझन आहे, रात्रीचा दिवसा काय वाटत नाही. चहा पितीस लगेच स्ट्रॉंग झालीस. तर हे बघा आमची ही बायको आणि बायकोच्या मागे आहे गोड असं पाखरू. हे बघा तुम्हाला दाखवतो जरा जवळून. हे बघा गोड गोड मस्तपैकी झोपलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिची प्रसूती झाल्यानंतर सुद्धा एकदम ठणठणीत आहे. आणि मला अपेक्षित नव्हतं खरं म्हणजे ती एवढी स्ट्रॉंग असेल, पण म्हणजे एकदम सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आमचं जे बाळ आहे ते बघा मागं छान गोड झोपलं आहे. मैं माँ बन गई. छान आहे तब्येत. आवाज का नाही
खुशीच्या हसू येते. मिस करते दादा तुम्हाला. नाही छान झालं, व्यवस्थित झालं सगळं. हा बाळाला बघा ना. तर मम्माला ओळखत नाही पिल्लू, आईला ओळखत नाही बच्चो. ए बच्चो, अरे अरे भूक लागली, भूक लागली. तर टुटू प्यायचे, कसे प्यायचे, टुटू प्यायचे. हे ना बापडे, हे ना बापडे. अरे बापरे, उठा उठा. डोळे उघडलेले पाहू दे, मला पाहिलंच नाही. मी पण नाही पाहिलं. तेच नाही टाकायचे हो. बाई काय छान केस आहे. नाही चांगलं आहे, माझ्यासारखं का नाही. जेव्हा बाळ झाल्यानंतर सर्वात अगोदर मी चाय बिस्किट खाल्ले. त्यानंतर माझ्या आईने मस्तपैकी गरमागरम मला शिरा बनवून आणला होता. आणि हे आहे रात्रीचं जेवण, डाळ भात आणि छान अशी चपाती मी चुरून खातीये. पिल्याचं जाऊ द्या आधी. मोठ्या पिल्याचं घ्या काय. मुटकुळा पिंकवाईच आहे दादा. झोप चाललीये. माझी नात आहे. आजीबाईला फोन तोंड कडू व्हायलं.